काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बऱ्याच विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं होतं. त्यातलंच प्रसिद्ध नाव म्हणजे जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचंही होतं. त्यांच्या जागेवर भारतीय जनता पक्षानं स्मिता वाघ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी थेट मातोश्री गाठली आणि ठाकरे गटात प्रवेश करत आपले समर्थक असलेल्या करण पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र उन्मेष पाटील हे करण पवारांना काही जिंकवून देऊ शकले नाहीत. आता विधानसभेचा विचार केला तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे आहेत. आता या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार हा प्रश्न सगळीकडेच चर्चेत आहे. चाळीसगावचं नेमकं समीकरण काय आहे? उन्मेष पाटील आमदार होऊ शकतात का, की मंगेश चव्हाण पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवतील? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यशस्वी मोळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा तसं बघायला गेलं तर पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला दिसून येतो. 1990 पासून फक्त 2009चा अपवाद सोडला तर इथं भारतीय जनता पक्षाचाच आमदार निवडून आलाय. 2014 मध्ये उन्मेष पाटलांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. पुढे 2019 साली त्यांना लोकसभेवर पाठवल्यानंतर हा मतदारसंघ भाजपने मंगेश चव्हाण यांच्यावर सोपवला. आता मंगेश चव्हाण यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या वेगवेगळ्या वफलातून शैलीतून काम करणारा आमदार अशी एक ओळख त्यांनी राज्यभर तयार केली आहे. आता या राजकीय लढाईचं जर विश्लेषण करायचं झालं तर इथं मंगेश चव्हाण हे विजयी होताना दिसत असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात त्यामागे काही महत्त्वाची कारणं दिसून येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे त्यांची कार्यशैली आणि गेल्या 5 वर्षात त्यांनी केलेलं काम. त्या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या आकडेवारीची विधानसभेची रंगीत तालीम. म्हणून लोकसभा निवडणुकीत प्रत्येक आमदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आपल्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये मंगेश चव्हाण हे पास झाले असल्याची चर्चा आहे. याचं कारण असं की त्यांनी चाळीसगाव मतदारसंघातून स्मिता वाघ यांना 16,327 मतांची आघाडी मिळवून दिली होती. आता याच गोष्टीचा जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर या मतदारसंघावर उन्मेष पाटील यांचा देखील दबदबा असल्याचं दिसतं. मात्र ते आपले समर्थक असणाऱ्या करण पवार यांना येथून आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे लोकसभेत जी किमया मंगेश चव्हाण यांनी करून दाखवली, त्यामुळे आता थेट मंगेश चव्हाण विरुद्ध उन्मेष पाटील अशी लढाई झाली तर यामध्ये कुठेतरी मंगेश चव्हाण हे उन्मेष पाटलांवर भारी पडू शकतात असं बोलल्या जात आहे. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे उन्मेष पाटलांसाठी मायनसमध्ये घेऊन जाणारी ठरते ती म्हणजे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजीव देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे त्यांचा पत्ता कट झालाय. म्हणजेच राजीव देशमुख हे वरवर जरी उन्मेष पाटलांच्या सोबत फिरताना दिसत असले तरी ते प्रत्यक्ष निवडणुकीत उन्मेष पाटलांच्या विरोधात काम करतील अशी कुठेतरी चर्चा मतदारसंघातून ऐकायला येते. सोबतच आणखी एक महत्त्वाची चर्चा या ठिकाणी मतदारसंघात सुरू आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे हे देखील उन्मेष पाटलांच्या उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते. मात्र फक्त उन्मेष पाटलांच्या हट्टामुळेच ठाकरेंना चाळीसगाव मतदारसंघात उमेदवारी द्यावी लागली. कदाचित त्यामुळेच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी चाळीसगाव मध्ये सभा घेतली खरी, मात्र या सभेत भाषणादरम्यान ठाकरेंनी एकदाही उन्मेष पाटलांचं नाव घेतलं नाही. आता यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की या मतदारसंघाकडे शरद पवार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचं बोलल्या जात आहे. यामागचं गणित समजून घ्यायचं झाल्यास या मतदारसंघातून शरद पवार गटाचे राजीव देशमुख हे इच्छुक असून त्यांना तिकीट मिळालं नाही आणि या मतदारसंघातून जर उन्मेष पाटील निवडून आले तर स्थानिक पातळीवरच्या राजकारणातून शरद पवार गट बाजूला पडू शकेल. विशेष म्हणजे याच राजीव देशमुख यांचा विधानसभेच्या निवडणुकीत उन्मेष पाटील यांनीच पराभव केला असल्याने शरद पवार गटाने इथून रिस्क घेतली नसल्याची चर्चा चालू आहे. आता या ज्या काही सगळ्या गोष्टींची जर कुठेतरी बेरीज बसली तर नक्कीच उन्मेष पाटील यांचा कमीत कमी 50 ते 60 हजार मतांनी पराभव होईल अशी शक्यता असल्याचं बोललं जात आहे. आता खरंच असं होऊ शकतं का? तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.